विशेष अधिवेशनाचे सगळं कामकाज कसं असणार आहे आपण एकदा पाहणार आहोत ग्राफिक्सवर। आजपासून या विशेष अधिवेशनाला सुरुवात होतीये, तेव्हा विशेष अधिवेशनाचं कामकाज पाहूया। सकाळी 11 वाजता विधानसभेचं विशेष अधिवेशन सुरू होणार आहे। नवनियुक्त हंगामी अध्यक्ष तालिकेवर येतील। कालिदास कोळंबकर यांची त्यासाठी निवड झाली आहे। प्रोटोकॉलनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार शपथ घेतील। आमदारांच्या नावानुसार मग पुढे आमदार शपथ घेतील। शपथविधीचा कार्यक्रम आज असणार आहे। आज आमदारांचा शपथविधी आहे। 8 डिसेंबरला नव्या अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे। त्यामुळे अर्थातच या घडामोडीकडे लक्ष असेल। नवीन अध्यक्ष विधानसभेचे कोण असणार? सध्या हंगामी अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर या ज्येष्ठ आमदारांची निवड झालेली आहे आणि आजच या संपूर्ण कामकाजाचं सगळं काम जे आहे ते कोळंबकर पाहणार आहेत। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणि मनश्रीकडून आपण आणखी सविस्तर या संदर्भातली माहिती जाणून घेऊया। मनश्री, आजपासून विशेष अधिवेशनाला सुरुवात होतीये। संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय कारण नवीन मंत्रिमंडळ आता अस्तित्वात होतंय। आपल्या भागातले आमदार आज शपथ घेणार आहेत, त्यामुळे अर्थातच सर्व जनतेला एक प्रकारे कुतूहल असतं, उत्सुकता असते। काय नेमकं सगळं वातावरण दिसतंय? सध्या विधानभवनातलं वातावरण हे अर्थातच उत्साही आहे, कारण नव्याने निवडून आलेले आमदार हे आता आज शपथ घेणार आहेत। आज आणि उद्या अशा 2 दिवसीय हा शपथविधी असणार आहे। कालिदास कोळंबकर हंगामी विधानसभेचे अध्यक्ष हे शपथविधीचा हा संपूर्ण सोहळा आपल्या ताब्यात घेतील। तो कसा पार पडेल याकडे लक्ष देतील आणि ते शपथ देणार आहेत। सध्या जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांची लगबग आपल्याला विधानभवनाच्या परिसरात दिसते। हा जर संपूर्ण परिसर आपण बघितला तर अनेक आमदार, अगदी जायंट किलर म्हणून ओळखले जाणारे आमदार आहेत, वारंवार निवडून येणारे आमदार सुद्धा आहेत। मनीषाताई सध्या आपल्या सोबत आहेत। मनीषाताई, विधानभवनात पाऊल ठेवताय पुन्हा एकदा, काय भावना आहे या क्षणाला मनात आणि एक मोठा विजय घेऊन महायुती इथे येते? माझ्या मतदारांचे पहिले आभार मानते, माझ्या नेत्यांचे आभार मानते की त्यांनी मला 3ऱ्यांदा तिकीट दिलं आणि ह्या वेळेला माझं इलेक्शन तेवढं सोपं नव्हतं। समोर सहानुभूती होती, त्याचबरोबर बलाढ्य नेता उभा होता आणि अशा ह्याच्यात एक सर्वसामान्य घराण्यातल्या महिलेला इलेक्शनच्या समोर जाताना जनता जनार्दनची जी 24/7 सेवा केली, कोविडच्या महामारीमध्ये केलेलं काम, ह्या सर्वांची पोचपावती म्हणून 3ऱ्यांदा मला दहिसर विधानसभेच्या मतदारांनी निवडून दिलं आणि आज 3ऱ्यांदा जेव्हा विधिमंडळाच्या गेटमध्ये आल्यानंतर आनंद होतोय की माझे जे प्रोजेक्ट आहेत, ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत, ते पूर्ण करण्यासाठी जनता जनार्दनने मला निवडून दिलेलं आहे। मात्र आता सत्तानाट्यानंतर खातेनाट्य सुद्धा सुरू झालेलं आपण बघतो आहोत। बाकीच्या आमदारांच्या मनात नेमक्या काय भावना आहेत या खातेनाट्याबद्दलच्या? हे बघा, खाते वाटप वगैरे काय आहे ते वरिष्ठ सगळे बघतील, पण आम्हाला एकच आनंद आहे की आमचे देवाभाऊ मुख्यमंत्री झाले आणि देवाभाऊ मुख्यमंत्री झाल्यामुळे माझे जे ऑनगोईंग प्रोजेक्ट आहेत ते सर्व प्रोजेक्ट पूर्ण होणार आहेत आणि जो एअरपोर्ट अथॉरिटीचा प्रश्न आहे तो सुद्धा मार्गी लागून मुंबईतलं सर्वात मोठा थीम पार्क हा दहिसरमध्ये करण्याचा माझा मानस आहे आणि देवेंद्रजींच्या आशीर्वादाने नक्कीच दहिसरकरांसाठी मी मॅनग्रोव्ह पार्क, दहिसर नदी आणि थीम पार्क हे देईन। त्याच्यामुळे आपापल्या कल्पना घेऊन, आपापले वेगळे स्वप्न घेऊन आता आमदार इथे येत आहेत आणि त्यांची ही इच्छा आहे की येणारे 5 वर्ष हे साधारणतः विकासाचे असावेत, या ठिकाणी चांगली चर्चा व्हावी। त्याच्यामुळे आजचा शपथविधी हा महत्त्वाचा ठरणार आहे। या व्यतिरिक्त आपण बघितलं तर विधानभवनामध्ये 2 दिवसीय शपथविधी पार पडत असताना दुसरीकडे मात्र खाते वाटपाची जोरदार चर्चा ही सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे शिवसेने इतकीच राष्ट्रवादीला आणि राष्ट्रवादी इतकी शिवसेनेला सन्मानपूर्वक समान वागणूक मिळावी असा आग्रह या दोन्ही पक्षांकडून धरलेला जातोय। त्यामुळे येणाऱ्या काळात म्हणजे साधारणतः 2 ते 3 दिवसात खाते वाटप नेमकं कसं होईल हे बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। अगदी जरूर या सर्व घडामोडींवर आपण लक्ष ठेवून राहूच। या मनश्री, मात्र आज शपथविधीच्या सोहळ्याला येताना आमदार नेमकी काय वेशभूषा करता आहेत, काही वेगळ्या पद्धतीने ते आज एंट्री करतात का, हे सुद्धा आपल्याला सगळं पाहायचंय। जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। धन्यवाद दिलेल्या तुर्तास या सगळ्या माहितीसाठी।